नाशिक भाजपामध्ये नेत्यांच्या प्रवेशावरनं अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय। ठाकरे सेनेच्या यतीन वाघ आणि माजी महापौर विनायक पांडे यांच्या पक्षप्रवेशाला देवयानी फरांदे आणि स्थानिक निष्ठावंतांनी विरोध केलाय। गिरीश महाजन यांना निष्ठावंतांनी साकडं घालून प्रवेशाला विरोध केला। मात्र निष्ठावंतांच्या विरोधाला डावलून नाशिकमधील 5 नेत्यांना गिरीश महाजनांनी भाजपात प्रवेश दिला। त्यामुळे देवयानी फरांदेंनी पक्षप्रवेश सोहळ्याला अनुपस्थिती लावली। त्यामुळे नाशिक भाजपामधला अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळालं। महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये सध्या जोरदार इन्कमिंग सुरू आहे। मात्र या इन्कमिंगला आता पक्षातूनच विरोध होत असल्याचं नाशिकमध्ये समोर आलंय। नाशिकमध्ये 5 नेत्यांचा भाजपात प्रवेश झाला। मात्र या नेत्यांना प्रवेश देऊ नका अशी भूमिका भाजपमधल्या स्थानिक नेतृत्वानं आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी घेतलेली होती। मात्र ही विनंती झुगारून गिरीश महाजनांनी हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम घेण्याचं ठरवलं आणि त्यानुसार हा पक्षप्रवेश कार्यक्रम पार देखील पडला। मात्र त्यानंतर निष्ठावंतांनी इथे रणशिंग फुंकलं आणि मोठा राडा या कार्यक्रमामध्ये झाल्याचं आपल्याला दिसलं। त्यामुळे आता पुढे या निष्ठावंतांची नाराजी दूर करण्यामध्ये भाजपला यश येतं का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। या निष्ठावंतांची समजूत कशी काढणार हे देखील मोठं आव्हान आता पक्षासमोर असणार आहे। नाशिकमधलं हे चित्र कशा प्रकारे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली हे दाखवणारी ही दृश्य आहेत, हे सांगणारी ही दृश्य। एकीकडे पक्षप्रवेशाचा हा कार्यक्रम सुरू होता तर दुसरीकडे निष्ठावंत कार्यकर्त्यांनी अशा प्रकारे गोंधळ घातला, आपला निषेध नोंदवला। गिरीश महाजनांच्या उपस्थितीमध्ये नाशिकमध्ये हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होत होता, ज्याच्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेतील काही नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला। नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर आपली शक्ती वाढवण्याचा भाजपचा हा प्रयत्न आहे। मात्र निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारे बाहेरच्या पक्षातील उमेदवारांना प्रवेश देऊन त्यांना संधी मिळते आणि गेल्या अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या निष्ठावंतांना संधी नाकारली जाते असा आरोप करत या सर्व निष्ठावंतांनी अशा पक्षप्रवेशाला विरोध केलेला होता आणि हा विरोध दर्शवण्यासाठी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते या ठिकाणी जमले होते। कोणाला ज्योतिषाला सांगण्याची गरज नाही की या महापालिकेमध्ये त्याचे परिणाम काय येणार आहे, रिझल्ट काय येणार आहे। सगळे मोठे सगळे पदाधिकारी ज्यांच्या भरोश्यावर या पक्षांची सगळी दारोमदार होती ते सगळे आता भारतीय जनता पक्षामध्ये आलेले आहेत आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये 122 सदस्य आपले आहेत। संपूर्ण नगरसेवक महापालिकेमध्ये 122 आहेत। मी आधीच सांगितलं की आम्ही 100चा आकडा क्रॉस करू। 100च्या वर नगरसेवक आपले या ठिकाणी आलेच पाहिजेत। काय माहिती का, आपण मागच्या पंचवार्षिकला काय झालं बघितलं, ह्या पंचवार्षिकला इथेच, मग त्यापेक्षा न थांबलेलं इथं बरं। मग चला आपला दुसरा मार्ग निवडू। काल तुम्ही जल्लोषामध्ये म्हणत होतात की ठाकरे बंधू संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सत्ताधाऱ्यांचा भाजपचा सुपडा साफ करणार आणि आज त्याच भाजपात तुम्ही चाललाय। आता आम्ही करू सुपडा साफ। कोणाचा? हां, काय यांचा मनसे शिवसेना युतीचा आम्ही सुपडा साफ करू। तर कशा प्रकारे हे पक्षप्रवेश झाले आणि काल ठाकरेंसोबत असणाऱ्या नेत्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केलाय आणि त्यानंतर आता भाजपची ताकद वाढलेली आहे। त्यामुळे आम्ही सेना मनसे युतीचा सुपडा साफ करू अशा प्रतिक्रिया हे नेते देत आहेत। जे नेते काल भाजपच्या विरोधात बोलत होते त्याच नेत्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आणि आता भाजपच्या बाजूनी आपली पूर्ण ताकद पणाला लावण्याचा निर्धार त्यांनी केलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।